श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, नशिबाने नाकारलेलं मी स्वीकारतो, कारण माझ्या आशीर्वादापुढे रेषा काहीच करत नाही. जे तुझ्या नशिबात नव्हतं ते सुद्धा आज तुला मिळणार आणि मिळेल माझ्या कृपेने. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळेल, कारण स्वामींच्या कृपेने नशिबाची सारी गणितं बदलतात. जे शक्यच नाही वाटतं ते घडतं, जे हाती नाही ते ओंजळीत पडतं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामध्ये एक विलक्षण जादू आहे. ती जादू तुमच्या श्रद्धेमुळे कार्यान्वित होते. बरेच वेळा आपण म्हणतो, हे माझ्या नशिबात नाही, पण स्वामी म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव, मी आहे ना. त्या क्षणीच तुमच्या जीवनात अशी वळण येतात की जिथं तुमच्या मनातली सगळी शक्यता, सगळी स्वप्न सत्यात उतरतात. नशीब जरी नकार देत असेल तरीही स्वामींचं होईल हे त्याच्या हजारपट बलवान असतं. एक वेळ अशी येते की आयुष्यात सगळं बंद वाटतं. पैसे नाहीत, नोकरी नाही, समाधान नाही, हक्काचं कोणी नाही. पण त्या क्षणी जर तुम्ही डोळे मिटून शांत मनाने फक्त स्वामी समर्थ म्हटलं ना, तर तुमचं थांबलेलं नशीब पुन्हा चालू लागतं. स्वामी म्हणतात, तुम्ही मेहनत वाया जाणार नाही. त्यामुळे जे आज नाही ते उद्या तुम्हाला मिळेल. जे इतरांना सहज मिळतं ते तुला विशेष पद्धतीने मिळेल. तुला जरा उशिरा होईल, पण जे मिळेल ते कायमचं असेल. कारण स्वामी जे देतात ते भरभरून देतात आणि प्रेमाने देतात. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीच त्यांना सोडून देत नाहीत. जेव्हा तुम्ही हताश होता तेव्हा स्वामींचा हात तुमच्या पाठीशी असतो. ते म्हणतात, तू चालत राहा, मी तुझं नशीब तुझ्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. कधी कधी वाटतं की सर्व संपलं, पण स्वामींच्या कृपेने अचानक एखादी दार उघडतात. जे लोक तुम्हाला कधी कमी लेखत होते, तुमच्यावर हसत होते, तेच उद्या तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील. कारण स्वामी समर्थ नशीब बदलायला वेळ घेत नाहीत. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं आयुष्य बदलून टाकेन. तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. जे तुला याआधी कोणी दिलं नाही ते मी तुला देईन. तू जिथं थांबलास तिथूनच नवीन सुरुवात होईल. कारण माझं नाव घेतलंस, माझ्यावर श्रद्धा ठेवलीस. आज जरी तुझं नशीब थांबलं असेल तरी उद्याचं नशीब मी लिहिलेलं आहे. जिथे लोक म्हणतील हा काहीच करू शकत नाही, तिथं मी तुला इतकं यश देईन की तेच लोक तुझा आदर करतील. स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही, ते एक आश्रय आहे, एक शक्ती आहे. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, बाकी मी पाहीन, असं स्वामी स्पष्ट सांगतात. तुला वाटत असेल माझं नशीब अशुभ आहे, तर फक्त एकदा मनापासून स्वामी समर्थ म्हण. तुला लगेच जाणवेल की तुझं मन शांत झाले, चिंता विरघळली आणि नव्या आशेचा किरण दिसतोय. नशिबावर रडण्यापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवणं केव्हाही चांगलं. त्यांच्या कृपेने अशक्य वाटणारे स्वप्न साकार होतात. जेव्हा सगळीकडे बंद वाटतं तेव्हा स्वामी एकच नवीन दार उघडतात. स्वामी म्हणतात, तुझं भविष्य मी ठरवतो. ते म्हणतात, तू माग, पण फक्त प्रेमाने. मी तुला नशिबाच्या पलीकडचं देईन. हीच खरी श्रद्धा की नशीब असो वा नसो, स्वामी समर्थ आहेत. तू एकटा नाहीस. तुझं दुःख, तुझी संकट, तुझी इच्छा हे सगळं स्वामी जाणून आहे. तू फक्त शांतपणे त्यांच्या चरणामध्ये सगळं सोपव. जे तुझ्या नशिबात नव्हतं ते सुद्धा तुला मिळेल. हे वचन आहे स्वामींचं. आज तुझं मन खचलेलं असेल, पण उद्या तुझं इतरांना आधार देशील, कारण स्वामी समर्थ तुला उभं करणार आहेत. फक्त श्रद्धा ठेव, फक्त सातत्य ठेव, फक्त स्वामी समर्थ या मंत्राचा विश्वास ठेव. तुझे नशीब बदलणार आहे आणि हे कुठलंच नशीब नाही बदलू शकतं. फक्त स्वामी समर्थच नशीब असं करू शकतं. त्यामुळे स्वामी म्हणतात, तुझी वेळ आली की मी आता स्वतः तुला उचलून यशाच्या शिखरावर नेईन. जी वेळ तुला आज अपयश वाटते तीच उद्या तुझं भाग्य उजळणारी ठरेल. कारण प्रत्येक संध्याकाळ नंतर पहाट असते आणि प्रत्येक अश्रूनंतर हास्य असतं. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात अशी पहाट घेऊन येतील की तू स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस. कधी वाटेल की मी खूप प्रयत्न करतो पण काहीच होत नाही. पण लक्षात ठेव,
स्वामी समर्थ सगळं बघत आहेत. ते तुझी मेहनत, तुझा संघर्ष, तुझं एकटेपण सगळं जाणून आहेत आणि एक दिवस असा येईल की ते म्हणतील, आता माझ्या लेकराचं समाधान व्हावं आणि त्या दिवसापासून तुझं नशीब नव्याने लिहिलं जाईल. स्वामी म्हणतात, माझा दरबार कधीच बंद नसतं. तुझं मागणं, तुझं आर्जव, तुझं मौन हे सगळं त्यांच्या पर्याय पोहोचलेलं असतं. कधी-कधी उत्तर थोडा उशिरा मिळतं, पण जेव्हा मिळतं ते आयुष्याचं बदलून टाकणारं असतं. स्वामींच्या कृपेने जेव्हा दार उघडताना तेव्हा केवळ एक संधी नाही मिळत, तर संधीचं अख्खे आकाश उघडतंय. तुला जे हवंय पैसा, यश, प्रेम, शांती, आरोग्य सगळं तुला मिळेल आणि जसं तुला हवं तसंच मिळेल. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस. तुझी कहाणी, तुझी गोष्ट मी लिहितोय आणि ही गोष्ट कधीच अशक्य अशी घडणार नाही. अशी असेल की ज्यांनी तुला ओळखलं नाही तेही तुला मान देतील. आज जिथे तू संघर्ष करत आहे तेच उद्या तुझं तेजस्वी यशाचं स्थळ बनेल. तेच डोळे जे आज तुला दुर्लक्षित करतात तेच डोळे उद्या आश्चर्याने पाहतील आणि म्हणतील, हे कसं शक्य झालं? तेव्हा तू हसून उत्तर दे, हे माझ्या स्वामी समर्थांमुळे शक्य झालं. नशिबात नसलेली गोष्ट मिळणे हे चमत्कार नाही, तर ही स्वामी समर्थांची कृपा आहे. ही कृपा हवी असेल तर तुझं मन स्वच्छ ठेव, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. कारण स्वामी समर्थ नशीब नाही बदलत, ते संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. तू कितीही लहान असला, संकटात असला, अपयशी असला, स्वामींच्या दृष्टीत तू महान आहेस. ते तुला तुझ्या किमतीची जाणीव करून देतील. ते तुला तुझा हरवलेला आत्मविश्वास परत देतील. ते तुला तुझ्या नशिबाच्या पलीकडे घेऊन जातील. फक्त त्यांच्यावर प्रेम ठेव. रोज एक क्षण त्यांच्यासाठी दे. रोज मनापासून एकदा स्वामी समर्थ म्हण. बघ तुमचं नशीब कसं तुमच्या पायाशी झुकतं. स्वामी म्हणतात, तू माग मी देईन, तू रड मी पुसेन, तू चाल मी साथ देईन, तू गडबड करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आता वेळ आली आहे तुझ्या नशिबात जे नव्हतं ते मिळवायचे. स्वामी समर्थाच्या नावावर पूर्ण विश्वास ठेव आणि शांत मनाने वाट पहा. कारण स्वामींचं वचन जसं जात नाही, ते जे म्हणतात ते घडतात. स्वामी म्हणतात, जे तुझ्या नशिबात नाही तेही तुला मिळेल. हे वाक्य आज तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. तू किती वेळा स्वतःला बोललास ना, आता माझं नशीबच खराब आहे, पण मला काही मिळत नाही. मी कितीही मेहनत केली तरी अपयशात पदरी येतं. पण स्वामी म्हणतात, हे सगळं खोटं आहे. तुझं नशीब मी लिहितोय. तुझ्या प्रत्येक अश्रूचा मी हिशोब ठेवला आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुला असा आनंद देईन की तुला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कधी-कधी आपण प्रयत्न करत राहतो, पण काहीही घडत नाही. आपल्याला वाटतं आता संपलं, आता काही उरलेलं नाही. मग एक दिवस पूर्ण आशा संपलेली असताना एखाद्या कोपऱ्यात स्वामी समर्थ उभे राहतात आणि म्हणतात, मी आलोय, आता सगळं बदलणार. आणि खरंच आयुष्य एका क्षणात बदलतं. जिथं कोणी साथ दिली नाही तिथं स्वामी साथ देतात. जिथे सर्व दारं बंद झाली तिथे स्वामी एक नवीन दार उघडतात. असं दार जे तुझ्या नशिबाच्या पलीकडचं असतं. स्वामी म्हणतात, तू जेव्हा थकतोस, जेव्हा रडतोस, जेव्हा हताश होतोस, तेव्हाही मी तुझ्यासोबत असतो. तुझ्या श्वासात मी असतो, तुझ्या प्रत्येक स्पंदात मी असतो. तू मला न दिलास त्यामुळे पण मी तुला सोडलं नाही. कधी वाटतं की देव फक्त काही खास लोकांकडे असतो, पण लक्षात ठेव, स्वामी समर्थ गरिबाच्या उंबरठ्यावर उभे राहतात. त्यांना तुझं कपड्यांचं मोल नाही वाटतं, त्यांना तुझं मन हवं असतं. ते म्हणतात, माझ्यावर प्रेम कर, मी तुला नशिबाच्या पारचं देईन. स्वामींचं प्रेम हे अशा प्रकारचं आहे की ते देतात देतात आणि परतही काही मागत नाही. ते केवळ तुझं सुख बघून समाधानी होतात. जेव्हा तू त्यांच्या नावाने एखाद्याला मदत करतो तेव्हा ते म्हणतात, बघा माझं लेकरं किती मोठं झालंय. कधी तुझं घर अंधारात असेल, कधी तुझं मन शांत नसेल, कधी आयुष्य थांबलेलं वाटेल, तेव्हा फक्त एकच वाक्य आठव. स्वामी समर्थ म्हणतात, हे तुझ्या नशिबात नाही तेही तुला मिळेल. आणि त्या क्षणाला तुझं मन आशेने भरून येईल. कारण हे फक्त शब्द नाही, ते स्वामींचं वचन आहे आणि स्वामींचं वचन कधीच खोटं ठरत नाही. आज तुला हे जे हवंय, नोकरी, व्यवसाय, पैसा, यश, प्रेम, समाधान, ते मिळालं नाही म्हणून रडू नकोस. स्वामींच्या टायमिंगमध्ये उशीर होतो पण न्याय होतो. ते मिळेल जे तुला खरंच हवं आहे आणि तेव्हा मिळेल जेव्हा तू त्यासाठी योग्य बनलेला असेल. स्वामी म्हणतात, तुला जे हवं आहे त्यापेक्षा मोठं माझ्याकडे आहे. फक्त तू धीर ठेव, फक्त तू चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द जर मनाने ऐकलेस ना, तर आजपासून तुझ्या आयुष्यात बदल व्हायला सुरुवात होईल. स्वतःवर, नशिबावर नव्हे तर स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. कारण त्यांच्या नावानं लिहिलं गेले नशीब कोणीही बदलू शकत नाही.
स्वामी म्हणतात तू आज रडतोयस, पण उद्या तुला हसवणं माझं काम आहे. ते म्हणतात तू आज हरलास तरी चालेल, पण मी तुझ्या जिंकण्याची वेळ ठरवून ठेवली आहे. त्यांना माहीत आहे तू किती झगडलास, किती रात्र रडून काढलीस, किती स्वप्न दाबलीस, पण त्यांनी तुझ्या जीवनात उत्तर अजून पूर्ण केलं नाही, कारण ते शेवट नेहमी सुंदर ठेवतात. कधी तू विचार करतोस मी एवढं का सहन करतो आहे? तर स्वामी म्हणतात कारण तुझं यश इतरांपेक्षा मोठं असणार आहे. स्वामींचा प्रत्येक भक्त वेगळा असतो, त्यांचा संघर्ष वेगळा असतो आणि त्यांचं यश देखील इतकं मोठं असतं की संपूर्ण जग आश्चर्यचकित होतं. तू ज्या क्षणी सगळं सोडून देण्याचा विचार असतोस, तीच वेळ असते जेव्हा स्वामी तुझ्या जीवनात काहीतरी नवीन घडवतात. ते तुला कोसळून देत नाही, ते फक्त तुला वळणावर आणतात, जिथून तुझं खरं यश सुरू होतं. स्वामी म्हणतात तुझ्या नशिबात जे नाही ते मी घडवीन. तुझ्या आयुष्यात कधी अशी वेळ आणीन की तुला काही गमवावं लागणार नाही. लोक आज स्वतःहून तुला देण्यासाठी धावतील. कधी वाटतं की बायकांचंही सगळं सहज असतं, आपल्याला संघर्ष करावा लागत नाही. पण स्वामी सांगतात तू माझं लेकरू आहे, मी तुला खास बनवत आहे, कारण तुझं यश फक्त तुझं नाही राहणार, तुझं यश इतरांसाठी प्रेरणा ठरणार आहे. जेव्हा आज जर तुझ्या संकट आली असतील, अपयश मिळालं असेल, दारं बंद झाली असतील, तर रडू नकोस. उलटं हस आणि म्हण स्वामी माझ्यावर काम करत आहेत, माझं नाव नशीब तयार करत आहेत. कारण जेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुझ्या मागे उभे राहतात, तेव्हा कोणताही ग्रह, नशीब किंवा लोकांचं म्हणणं काहीही फरक पडत नाही. स्वामी म्हणतात मी तुला जे देईन ते फक्त तुलाच मिळेल, इतर कोणी स्वप्नातही पाहिलं नसेल असं. स्वामी समर्थांची कृपा ही अशी अमूल्य गोष्ट असते जिचा थोडासा अंश देखील पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. तुला जे हवंय ते मिळणं ही एक गोष्ट आहे, पण तुला जे हवं आहे त्यापेक्षा मोठं, चांगलं आणि टिकणारं देणं ही एक फक्त स्वामी समर्थांची शैली आहे. तेव्हा आता स्वतःला लहान समजणं बंद कर, स्वतःचं नशीब वाईट म्हणणं बंद कर, कारण स्वामी म्हणतात तुझं खरं भाग्य अजून उडगलेलं आहे. त्यामुळे माझी वेळ आल्यानंतर तुझं नशीब स्वतःच ओळखं विसरेल. त्यामुळे आजपासून एक गोष्ट मनाशी ठरव, रोज मनापासून स्वामी समर्थ या नावाचा जप कर. मनात प्रश्न असो, अडचण असो, अंधार असो, स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर उत्तर नक्की मिळते. आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थ म्हणतात जे तुझ्या नशिबात नाही तेही तुला मिळेल. हे शब्द आज तुझ्या अंतःकरणात साठवून ठेव. हे तुझं भविष्य बदलतील, हे तुझं जीवन उजळवतील. स्वामी समर्थ म्हणतात तुझं नशीब जिथे थांबून गेले तिथून मी सुरुवात करेन. ही एक ओळ आपल्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ बदलू शकते. कधी वाटतं की आपल्या कुठेच पोहोचू येत नाही, हो कोणी संपलेलं समजत नाही, सगळं सोडून देऊ वाटतं, तेव्हा फक्त एकदा डोळे मिटून स्वामी समर्थ असं म्हण. ते क्षणभरात तुझं मन हलकं करतात, ते अश्रूंना हसण्यात बदलतात. ते जेव्हा आपल्या हृदयात उतरतात तेव्हा सगळं काही शक्य होऊन जातं. ते तुला सांगतात तुझे गमावलं त्यापेक्षा जास्त दे, तुझे सोडलं त्यापेक्षा उत्तम देईन, तुझं ते तुटलं त्याहून सुंदर नव्याने घडवीन. हे नशिबाचं खेळ नाही, हे स्वामींचं प्रेम आहे आणि हे प्रेम निरपेक्ष आहे, निर्मळ आहे, अढळ आहे. तू किती चुका केल्या, किती वेळा हरलास, कितीदा रडत बसलात याचा हिशेब ठेवत नाही ते फक्त बघतात आज तू त्यांना पुन्हा आठवतोस का, तुझं मन पुन्हा त्यांच्या चरणाशी जोडतंय का. जेव्हा तू म्हणतो स्वामी आता मी थकलोय, तेव्हा ते हलक्या आवाजात उत्तर देतात थोडं थांब, मी आलोयच. आता तुझ्या ज्या नशिबात नाही ते सुद्धा मी तुला देणार आहे. ते तुझ्यासाठी वेळ जपून ठेवतात, संधी जपून ठेवतात, शुभतेचा सण जपून ठेवतात. ज्या क्षणी तुझ्या आयुष्यात चमत्कार होतो आज ते काही नाही, ते उद्या असेल, आणि आज जे सुटलं आहे ते उद्या पुन्हा तुला पूर्ण मिळेल. हे वचन आहे स्वामी समर्थांचं. कधी तुला वाटेल माझी वेळ कधी येणार आहे, तर स्वामी हसून म्हणतात तुझी वेळ ठरलेली आहे आणि ती येणारच. फक्त तू थांबू नको, मागे वळू नको, मी चालतोय तुझ्या मागोमाग. स्वामींच्या नजरेत एकदा विश्वास बसवला की नशीब कधीच आडवं येत नाही, ते आशीर्वाद देतात. त्यात अशी ताकद असते की आजच्या दुःखाचं सोनं होऊन जातं आणि ते तुझ्या हिशोबात नव्हतं ते तुला मिळतं. कधी वाटेल की जगाने तुला ओळखणार नाही, पण स्वामी म्हणतात माझी नजर तुझ्यावर आहे आणि माझं प्रेम तुझ्या सोबत आहे, माझा आशीर्वाद तुझ्या मागे आहे. मग तुला इतरांच्या ओळखीची गरज काय. स्वामी समर्थ नाम फक्त संकटातून बाहेर काढणारा मंत्र नाही, तर ते नशीबच पुनर्लेखन करणारा जप आहे. तुझे नाव घेतलंस की नशिबाला दिशा मिळते, तुझं भवितव्य उजळायला लागतं, जे अशक्य वाटतं ते शक्य होतं, जे दूर वाटतं ते जवळ येतं. म्हणूनच स्वामी म्हणतात हे सगळं मी करेन,
कारण तू माझ्यावर विश्वास ठेवतो. तुझं नशीब काय म्हणतंय याला महत्त्व नाही. मी काय ठरवलंय हेच घडणार आणि ते खरंच घडतं. हजारो लाखो भक्त सांगतात, स्वामींनी मला जे दिलं ते माझ्या नशिबाचं नव्हतं, ते फक्त त्यांच्या कृपेमुळेच मिळालं. तुला जरी विश्वास बसला नसेल तरी फक्त एक दिवस, एक वेळ, एक श्रद्धा हे ठेवून बघ. स्वामी समर्थ नावात सगळं सामावलेलं आहे. तुझं नशीब त्यांच्याकडे आहे आणि ते तुला अगदी योग्य वेळी देणार आहे. आज जग तुझ्यावर विश्वास ठेवू न ठेवू, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तो वाया जाणार नाही. आणि खरंच हा विश्वास म्हणजे एक अदृश्य दोर असतो, जो संकट आहे आपल्याला तुटू देत नाही, कोसळू देत नाही. कधी-कधी आपल्याला वाटतं स्वामी ऐकतच नाही बहुतेक. एवढं मागितलं तरी काहीच होत नाही. पण ते म्हणतात माझ्या लेकराचं जे मागणं उशिरा पूर्ण होईल ते दीर्घकाळ टिकणारं असेल आणि आयुष्य बदलून टाकणारं असेल. कदाचित तुला वेळ लागेल, पण मिळणारं यश इतकं मोठं असेल की तुला वाटेल बरं झालं एवढा वेळ लागला, नाही तर मी एवढं सुंदर आयुष्य कधी पाहिलंच नसतं. स्वामी समर्थ तुमच्या नशिबाची खेळ करत नाही, ते त्याला योग्य दिशा देतात. ते तुमचं नशीब पुन्हा लिहितात. अशा प्रकारे तिथं दुःखाला थांबण्याची परवानगी नसते. फक्त विश्वास हवा, थोडं संयम हवं आणि भरभरून श्रद्धा हवी. स्वामींचा हात एकदा डोक्यावर आला की कधी रिकामा हात परत जात नाही. ते जे देतात ते काळजीपूर्वक देतात, प्रेमाने देतात आणि देऊन तुमचं संपूर्ण आयुष्य सुखमय करत असतात. कधी-कधी वाटतं माझं काही चुकतंय का? स्वामींनी मला का थांबवलंय? मग ते शांतपणे उत्तर देतात, मी तुला वाईट गोष्टींपासून वाचवत होतो. माझा उशीर म्हणजे तुझं रक्षण. मी थांबलो कारण तू अजून तयार नव्हतास. आता वेळ आली आहे तुला भरभरून देण्याची. आणि मग एक दिवस असा येतो जेव्हा तुला जे हवं आहे तेच नव्हते तर त्याहूनही अधिक मिळतं आणि मग लक्ष देतं. स्वामी समर्थांनी नेहमीच योग्य वेळेस योग्य गोष्टी दिली आहे. स्वामी समर्थ काही मागत नाहीत, ना पैसे, ना वस्त्र, ना पूजा. ते फक्त एक गोष्ट मागतात, मनापासून घेतलेलं त्यांचं नाव, प्रेमाने, विश्वासाने आणि न कधी हरून जाऊन घेतलेलं नाव. तू जर आज या वाक्यावर विश्वास ठेवला तर उद्या तुझ्या आयुष्यात असा चमत्कार घडेल की जे तुझ्या नशिबात नव्हतं ते तुला लोकांच्या डोळ्यात देखील मिळेल. लोक विचारतील हे कसं घडलं आणि तू हसून सांगशील स्वामी समर्थ आहेत ना, त्यांनी केलं. जेव्हा सगळे मार्ग बंद होतील, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील, जेव्हा सगळे लोक पाठ फिरवतील, तेव्हा एक हात असेल जो कायम तुझ्या डोक्यावर असेल, स्वामी समर्थांचा हात. तो हात तुला वर उचलणार, तो हात तुझं रडणं थांबवणार, तो हात तुझ्या नशिबावर साक्षीवारी देणार, अशा प्रकारे की आयुष्य सुंदर होऊन जाईल. स्वामी समर्थ म्हणतात तुझं आयुष्य तुला त्रास देत असेल पण ते तुझं अंतिम सत्य नाही, कारण मी अजून काही लिहिलेलंच नाही. हे वाक्य जेव्हा तुझी मनातून स्वीकारता तेव्हा तुझ्या आयुष्यात खरं परिवर्तन सुरू होतं. कारण स्वामीजी देतात ते केवळ भौतिक नाही, ते आत्मा स्पर्शून जातं. ते तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकतं. कधी एखादा चमत्कार हळूच घडतो, कधी एखादी दार नकळत उघडतात, कधी तुमच्या आयुष्यात एखादी अशी माणसं येतात ज्याने तुमच्यावर स्वामींच्या इच्छेने प्रेम केलं. हे सगळं तुमचं नशीब नव्हतं, हे सगळं स्वामी समर्थांनी ठरवलेलं होतं. म्हणूनच ते पुन्हा पुन्हा सांगतात, जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळेल. स्वामींच्या भक्ताला हरवणं शक्यच नाही. कधी यशात उशीर होईल, कधी अपयश कायमचं टिकणार नाही. स्वामी जिथं पाठिंबा देतात तिथं संपूर्ण ब्रह्मांड त्या भक्ताच्या पाठीशी उभं राहतं. तू एखाद्या कोपऱ्यात बसून रडत असेल, पण तेव्हा स्वामी समर्थ शांतपणे तुझ्या बाजूला बसून म्हणत असतात, अरे पोरांनो रडू नको, हे सगळं मी पाहतोय. थोडा धीर धर, थोडा विश्वास ठेव आणि बघ मी तुला अशी उंची देईन की तू स्वतःवर अभिमान बाळगशील. तू एखादं स्वप्न पाहिलं असेल जे तुझ्या नशिबात नव्हतं, पण जर ते स्वामींच्या चरणापाशी नेऊन ठेवला तर ते त्या स्वप्नाला पंख लावून तुला उंच नेऊन ठेवतात. तेव्हा लोक जरी म्हणाले अरे याचं काही होणार नाही, तर तू आतून हस आणि विचार कर माझ्या मागे कोण उभा आहे, स्वामी समर्थ. तुझं आजचं दुःख उद्याचं सामर्थ्य बनेल, तुझा आजचा संघर्ष उद्याची शान बनेल, तुझा आजचा एकटा वाढणारा वाटा प्रवास उद्याचं प्रेरणादायी कथनाक बनेल. म्हणून हे सगळं सोस, पण सोडू नकोस. थांब पण हारू नकोस. रड पण विश्वास गमावू नको, कारण स्वामी समर्थ जपून ठेवत असतात तुझ्यासाठी एक विशेष वेळ. ती वेळ जेव्हा येते ना तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उत्तर सापडतात, दारं आपोआप उघडतात, रस्ते सरळ वाटतात, लोक प्रेमाने जवळ येतात आणि तुझ्या चेहऱ्यावर अशी चमक असते जी कोणत्याही फेशियलने येत नाही, जी फक्त स्वामींच्या कृपेने येते. हे सगळं खरं घडतं जर मनापासून त्यांचं नाव घेतलं, त्यांच्यावर प्रेम केलं आणि स्वामी समर्थ या शब्दात संपूर्ण आयुष्य अर्पण केलं, तर तुला जे कधी अपेक्षित नव्हतं ते सुद्धा तुला मिळेल.
स्वतः स्वामी समर्थांकडून. त्यामुळे आजचा दिवस जरी कठीण असेल, उद्या तुझ्यासाठी आशेचा नवा किरण घेऊन येईल. आज जे अपुरं वाटतं ते उद्या पूर्ण होईल. आज जे हरवले ते परत येईल. कारण स्वामी म्हणतात, मी आहे ना तुझ्यासोबत. मग तुला काळजी कशाची? ते तुझं मागणं थांबवलं तरी चालेल, पण मी देणारं थांबणार नाही. हेच तर त्यांचं विशेष तत्त्व आहे. तुझी श्रद्धा जितकी गहिरी तितकी त्यांची कृपा अपार. तू कधी त्यांच्या चरणाशी बोलला असशील, स्वामी आता काही उरलेलं नाही, स्वामी थकलोय, स्वामी मला वाटतं माझं काही होणार नाही. तेव्हा त्यांनी तुझं ऐकलंय हे की नाही हे न दाखवता शांतपणे तुझ्या पाठीशी राहणं सुरू ठेवलं. कोणतीही अपेक्षा न करता ते तुझी प्रत्येक श्वासातली तगमग समजून घेत गेले. ते फक्त एक गोष्ट बघतात, तू त्यांना विसरलास का? कारण तुझं मागणं, तुझं भविष्य, तुझं यश हे सगळं ते आधीच तयार ठेवत असतात. त्यांना हक्कावं फक्त असतं की तू त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. कधी एखादी गोष्ट तुझ्या हाती येऊन निसटते, कधी संधीचं दार उघडून पुन्हा बंद होतं, कधी एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते. तेव्हा मनापासून खूप प्रश्न येतात, का घडलं असं? माझंच का? स्वामी आहेत ना, मग असं का झालं? पण त्यावेळी स्वामी शांतपणे म्हणत असतात, कारण त्यापेक्षा चांगली गोष्ट मी तुझ्यासाठी ठेवली आहे. तू काही गमावल्याशिवाय कधी काही मोठं मिळवत नाही. ते जे हरवतं ते शुद्धीकरणासाठी हरवतं आणि जे उरतं ते स्वामींच्या कृपेचं भांडार बनून राहतं. स्वामी समर्थ तुझं आयुष्य पूर्ण बदलू शकतात, पण त्यासाठी तुझं मन बदलणं गरजेचं आहे. मन रडवलेलं शंका घेईल, थांबवायला लावेल, पण श्रद्धा म्हणजे थोडं अजून थांब, कारण स्वामींचा हात अजून सोडलेला नाही. तुझ्या नशिबात ज्यावेळी काही शिल्लक उरत नाही, तेव्हा स्वामी समर्थ नव्याने सुरुवात करतात. तेव्हा वाटतं आयुष्य संपत चालले आणि पण त्या प्रत्येक क्षणात तेच तर नवीन दार उघडण्याची वेळ असते. स्वामी समर्थ कधीच पटकन उत्तर देत नाही, कारण त्यांचं उत्तर असतं म्हणून पूर्ण समाधानकारक. ते म्हणतात, तुला वेळ लागेल, पण ते मिळेल जे कायमचं असेल. तुझे यश हे इतरांच्या अपयशावर नाही, तर तुझ्या संयमावर उभं राहिलं असेल. त्या एका क्षणी जेव्हा सगळं मिळून जातं, तेव्हा तुला कळतं की जे तुझ्या नशिबात नव्हतं ते फक्त स्वामी समर्थांमुळे तुला मिळालं. जेव्हा लक्षात ठेव, स्वतःवर शंका घे, पण स्वामी समर्थांवर नाही. स्वतःशी हर मान, त्यामुळे त्या कुपरेवर नाही. कारण जेव्हा तू त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस, तेव्हा तेही संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी लावून देतात. आजचा त्रास हा उद्याच्या आनंदाची तयारी आहे. आजची निराशा ही मोठ्या यशाची सावली आहे. आजची रिकामी ओंज स्वामी समर्थ भरून देतील अशा प्रकारे की त्या ओंजळीतून इतरांनाही वाटायला लागेल. तेव्हा उदास राहू नको. स्वामींचं नाव घे आणि त्यांच्या वेळेची वाट बघ, कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझा वेळ बदलणार आहे आणि जे नशिबात नव्हतं ते सुद्धा मी तुला देणार आहे. स्वामी म्हणतात, तुला जे हवं आहे ते मी देईन, पण त्याहूनही ते तुझ्यासाठी योग्य आहे ते आधी देईन. हेच त्याचं विलक्षण मोठेपण आहे. आणि आपण वरवर जे मागतो ते ते पाहतात, पण आतून जे आपल्याला खरंच आवश्यक आहे ते आधी देतात. कधी ते संयम देतात, कधी धीर देतात, कधी कठोर अनुभव देतात, कारण त्यांना माहीत असतं माझं लेकरं आता तयार होते, आता एका मोठ्या आशीर्वादासाठी. आणि हो, हे ते क्षण असतात जे आयुष्याचा पूर्ण मार्गच बदलून टाकतात. तेव्हा एकटी वाटणारी वाट अचानक तेजाने उजळून निघते. रोजची अडचण अचानक संधी वाटते आणि जेव्हा दुसरे लोक प्रश्न विचारतात, हे कसं घडलं, तेव्हा तू फक्त हसून म्हणतो, स्वामी समर्थ. जेव्हा सगळे दार बंद होतात, तेव्हा स्वामी समर्थ एक असं दार उघडतात जे कधीच कोणी पाहिलं नव्हतं. तिथून नशीब नव्याने सुरू होतं. ते म्हणतात, तुझा वेळ मी ठरवतोय, तुझे यश मी राखून ठेवले, फक्त तू मागे वळ नको. तुझं भवितव्य मी स्वतः लिहितोय. कधी वाटेल की सगळं आपल्याला विसरले, कोणीच आपले कदर करत नाही, मग त्या क्षणी खोल शांततेत तुझ्या हृदयात एक हाक ऐकू येईल, मी आहे ना स्वामी समर्थ. तुला विसरणं माझ्या स्वभावात नाही. आणि त्या हाकेत इतकी ऊर्जा, इतकं प्रेम, इतकी श्रद्धा असेल की त्या क्षणात एका तुझं रडणं थांबतं. तेव्हा वाटतं जग विसरलं चालेल, पण स्वामी समर्थ विसरले नाहीत. स्वामी समर्थ तुमचं दुःख संपवतात, पण त्याही आधी ते तुमचं मन मजबूत करतात, कारण त्यांना माहीत असतं या लेकराला केवळ सुख देण्यासाठी नाही, तर त्याला आत्मबल द्यायचं आहे, जे त्याला आयुष्यभर पुरेल. कधी तुला जे हवंय ते मिळालं नाही, कारण त्यापेक्षा मोठं काही स्वामींच्या मनात असतं. ते तुम्हाला थांबवतात, कारण तुमचं यश अजून तयार झालेलं नसतं. ते थांबतात पण सोडत नाही. ते दूर जातात पण विसरत नाही. ते शांत राहतात पण सर्व पाहत असतात. आणि जेव्हा त्यांना वाटतं माझं लेकरं आता तयार झालंय, तेव्हा ते उघड करतात आपल्या आशीर्वादांचा दरवाजा, अशा प्रकारे की आयुष्यभर तुला तो दिवस लक्षात राहतो.
तेव्हा मनात कितीही अंधार असो, एक दिवा पेटव स्वामी समर्थ या नावाचा. तो दिवा कधी विझवणारा नाही. तो तुझ्या मार्गाला प्रकाश देत राहील. तो तुझ्या मनाला शांती देत राहील. स्वामी म्हणतात, तू कितीही वेळा कोसळलास, मी तितक्याच वेळा तुला उचलणार आहे. तू कितीही हरलास, मी तितक्याच वेळा तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे. म्हणून आज तू जर खचला असशील तर हे शब्द हृदयात साठव. स्वामी म्हणतात, जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळेल, कारण मी तुझा आहे. तुझं प्रत्येक अश्रू मला माहीत आहे. तू जरी सांगितलं नाहीस तरी मी समजून घेतो. हे वाक्य इतकं खोल आहे की ते ऐकलं की मन थांबतं, डोळे भरून येतात. आपण किती वेळा एकटे रडलो कोणालाही न सांगता, पण स्वामी मात्र ते सर्व पाहत होते. कधी खिडकीतून, कधी मंदिरातल्या मूर्तीतून, कधी तुझ्या हृदयाच्या अंतरातून. स्वामी समर्थ कधी मोठमोठ्या शब्दात आश्वासन देत नाही. ते फक्त एका नजरेत सांगून टाकतात, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वळण मी पाहतोय. कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा सगळं बंद वाटतं, रस्ता नाही, दिशा नाही, साथ नाही, आणि त्या क्षणी जिथं माणूस संपतो तिथं स्वामी समर्थ सुरू होतात. ते नकळत आपल्या आयुष्यात पाऊल टाकतात, कधी एखाद्या ओळखीच्या माणसाच्या रूपात, कधी अचानक मिळालेल्या संधीच्या स्वरूपात, कधी शांतपणे मनात उमटलेल्या विचारांच्या रूपात. तेव्हा ते वाटतं, हे मी नव्हे, ते स्वामी समर्थ मरत आहेत. कारण जे तुझ्या नशिबा शक्तीबाहेरचं आहे ते घडतंय, ते चालू आहे, आणि त्यामागे एकच होतं आहे, स्वामी समर्थ कृपा असतं. स्वामी समर्थ तुला मागे नाही पाहू देत. ते तुला तुझ्या भूतकाळाच्या दुखण्यामधून बाहेर काढतात. ते तुझ्या आत्मविश्वासाचं पुनर्निर्माण करतात. ते म्हणतात, तुझ्या चुका मी माफ केल्या आहेत, तुझा संघर्ष मी स्वीकारला आहे, आता वेळ आहे तुला उंच नेण्याची. आणि मग जेव्हा तुला सगळं मिळायला लागतं, लोकांनी जे म्हणालं होतं की हे शक्य आहे, त्यामुळे ते केवळ सगळं तुझ्या पायाशी येतं, तेव्हा लोक विचारतात, हे कसं झालं? आणि तू उत्तर देतो, स्वामी समर्थांनी केलं. कधी वाटलं की आता काही उरलेलं नाही, मग आठवतं, स्वामी समर्थ असताना काहीच अपूर्ण नाही. जे तुटलं आहे ते ते जोडतात, जे हरवलं आहे ते परत आणतात, जे अशक्य आहे ते शक्य करतात. पण सर्वात महत्त्वाचं, ते आपल्या मनाला शांतता देतात. आणि हीच खरी समृद्धी असते. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकराला काहीच कमी पडू देणार नाही. त्याने कितीही चुका केल्या असोत, त्याच्या डोळ्यात जर खरं प्रेम असेल तर मी त्याला नशिबाच्या पलीकडे घेऊन जाईन. कधी वाटतं, मी इतका साधा माणूस, मला काय मिळेल? पण लक्षात ठेव, स्वामींच्या दृष्टीने मोठेपणा संपत्तीने नाही तर श्रद्धेने मोजला जातो. तू किती वेळा त्यांना आठवतो, तू किती वेळा मनापासून स्वामी समर्थ असं म्हणतो, हेच त्यांच्यासाठी सर्व काही असतं. तू सगळ्यांपासून हरवला चालेल, पण स्वतःपासून हरू नको, कारण तुला सगळं मिळेल, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम, यश, पण त्याहीपेक्षा मोठं काही तुला मिळेल, स्वतःवरचा विश्वास आणि माझ्यावरची श्रद्धा. स्वामी समर्थ कधी तुला थेट यश देत नाही. ते तुला यशासाठी घडवतात. ते आधी तुला रडवतात, कारण त्यांनी माहीत असतं की जे पाणी डोळ्यातून गळतंय ते भविष्यात सोनं बनून परत येणार आहे. तेव्हा स्वामी तुझ्याशी शांतपणे बोलतात, मी आहे ना, तू का घाबरतोस? मी मागे उभा आहे, तू फक्त चालत राहा. तू कितीही थकलास तरी मी तुला थांबू देणार नाही. कधी तुला एकटा असशील, लोक सोडून गेले असतील, संपन्न मोडली असतील, मग तुझ्या मनात अचानक एखादा विचार येतो, स्वामी समर्थ आहेत ना, मग अजून संधी येणार. हो, हेच तर स्वामी समर्थांचं मोठेपण आहे. ते आपल्याला पुन्हा उठवतात. ते आयुष्याच्या वाटेवर पावलं पावली आपल्याबरोबर चालतात. ते अशा प्रकारे साथ देतात की आपल्याला काहीच हवं नसतं, फक्त त्यांचं अस्तित्व पुरेसं वाटतं. स्वामी समर्थ तुझ्या मनातला प्रत्येक विचार जाणतात. तुझ्या हृदयातली प्रत्येक इच्छा त्यांना माहीत आहे. कधी तू व्यक्त होत होता तरी ते समजून घेतात. तेव्हा ते म्हणतात, माझ्या लेकराला बोलवण्याची गरज नाही, त्यांचं मौनही मला ऐकू येतं. आणि जेव्हा ते असं म्हणतात ना, तेव्हा मन सैल होतं, छाती हलकी होते, आणि डोळ्यात आले अश्रू शांततेच्या रूपात वाहू लागतात. कारण तो क्षण असतो स्वामी समर्थ मनात स्थिरावलेल्याचा. स्वामी समर्थ कोण आहेत माहिती आहे? एक ते अशी ऊर्जा आहे जी काळजीच्या क्षणी सांभाळून घे असं म्हणते, जी रडताना मी आहे ना असं मिठी घालते, आणि जी यश मिळाल्यावर सुद्धा नम्रता शिकवते. तू कितीही कधी काही गमावलंस ना, ते स्वामींच्या योजनेचा एक भाग होता. कारण जे गमावतात ते मोकळं करतं, आणि जे मोकळं होतं त्यातच ते त्यांची कृपा ओसतात. स्वामी म्हणतात, जे तुझं नाही झालं त्याचं वाईट वाटून घेऊ नको, कारण मी जे ठेवून दिलंय तुझ्यासाठी ते तुला तुझ्या आयुष्यभर समाधान देईल. आजही तुझ्या जीवनात जे काही घडतंय ते फक्त सहनशीलतेची परीक्षा नाही, तर स्वामी समर्थ येण्याची पूर्वतयारी आहे. जसाचा तसा देव येतो, तसंच घर आधी साफ केलं जातं, तसंच तुझ्या आयुष्यही स्वच्छ निर्मळ केलं जाते स्वामींच्या कृपेच्या स्वागतासाठी.
त्यामुळे आज रडणं चालेल, थकणं चालेल, पण फक्त हरू नकोस, थांबू नकोस, मागे वळू नकोस. कारण स्वामी समर्थ तुझ्यासाठी जे घेऊन येत आहेत ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं, सुंदर आणि कायमचं असणार आहे. आणि म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या नशिबात नव्हतं ते मी तुझ्या लिहितोय स्वतः. कारण तुझ्यावर माझं प्रेम आहे अपार. तुझं नशीब जसं आहे तसं मी स्वीकारत आहे. त्यामुळे मी तुझ्या नव्याने घडवतोय ते नशीब. हे ऐकून तुला थोडंसं धैर्य येतं नाही ना? कारण जेव्हा जगात आपल्याला नशिबावर सोडून देतं, तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला हात धरून चालायला शिकवतात. तू कधी दुर्बल नाहीस, फक्त तू विसरलास की तुझ्या पाठीशी कोण उभा आहे. कधी स्वप्न पूर्ण होत नाहीत, कधी माणसं पाठ फिरवतात, कधी स्वतःचीच सावली दुसऱ्यासारखी वाटते. तेव्हा त्या खोल एकांतातही स्वामींचं एक हळूवार वाक्य तुझ्या हृदयात उमटतं, मी आहे ना, माझं लेकरू आहे तू. हे शब्द एकटे पण नाहीसं करतात. हे शब्द अंधारात दिवा होतात. हे शब्द वाट चुकलेल्या जीवाला दिशा देतात. स्वामी समर्थ कधी तुझा अहंकार वाढवत नाही, ते तुझं स्वतः जागृत करतात. ते सांगतात, तू लहान आहेस हे मान्य, पण माझ्यासोबत आहे म्हणून तुझं मोठेपण निश्चित आहे. जेव्हा तुला असं वाटू लागेल, हो मी पडेन, थकून जाईन, रडेन, पण मी एकटा नाही. स्वामी समर्थ माझ्या मागे आहे. ते जे देतात ते फक्त तुझं आयुष्य भरून टाकत नाही, ते तुझ्या भोवतीचं जग बदलून टाकतात. कारण जेव्हा स्वामींचा आशीर्वाद असतो तेव्हा गरीब धनवान होतो, रडणारा हसतो, हरलेला पुन्हा उभा राहतो आणि विसरलेल्या जगाच्या लक्षात राहतो. जेव्हा ते लक्षात ठेव, स्वामी समर्थांना वेळ लागतो पण ते येतात तेव्हा सर्व काही घेऊनच येतात. तेव्हा तुझ्या आयुष्यात जर थोडा उशीर होत असेल तर समज स्वामी समर्थ अधिक सुंदर काही घडवण्यासाठी थांबले आहेत. तू एखादं स्वप्न सोडून दिलं असेल किंवा तुझ्या नशिबावरचा विश्वास हरवलाय, तर आज पुन्हा फक्त इतकं म्हण, स्वामी मी थकलोय पण मी अजून तुझ्यावर विश्वास ठेवतो. आणि बघ, तू काहीच म्हणालच नाही तरीही ते शांतपणे तुझं जीवन सावरणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं हसणं मला प्रिय आहे, पण ते रडणंही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. कारण तुझ्या अश्रूंमधून मी तुझी श्रद्धा ओळखतो आणि त्या श्रद्धेवर मी तुझं भविष्य उभं करतो. म्हणून रड आणि पण स्वामींच्या मिठीत, थक पण स्वामींच्या आधारावर, हर पण त्यांच्या हातात हात घेऊन. कारण जेव्हा सगळे जाईल तेव्हाच एकच वन उरेल. स्वामी म्हणतात, ते तुझ्या नशिबात नव्हतं तेही तुला मिळेल. कारण तुझ्यावर माझं प्रेम अमर आहे. तुझं जिथं संपल्यासारखं वाटतोय तिथूनच मी तुला नवीन सुरुवात देतो. कारण स्वामींना माहीत असतं तुझं आयुष्य एक संघर्ष आहे, पण त्याच संघर्षाच्या मागे त्यांनी ठेवलं एक अनंत विजयाचं दार. ते दार उघडायला फक्त एकच किल्ली लागते, त्यांच्यावर विश्वास. तू किती वेळा पडतोस, किती वेळा अपमान सहन करतोय, किती वेळा वाटतं माझं काही होणार नाही. ते सगळं ते पाहतात, पण ते काही करत नाही. कारण ते वाट पाहतात असतात तुझं मन भरण्याची, तुझं हृदय शांत होण्याची आणि श्रद्धेच्या क्षणाची. जेव्हा तो क्षण येतो तेव्हा ते फक्त एकच वाक्य बोलतात, चल आता तुझा वेळ सुरू होतोय. आणि मग सगळं बदलतं. जी माणसं तुला नाकारत होते, तुझं कौतुक करत होती, त्यामुळे जिथं अपयश होतं तिथं यशाचं झाड उगवतं. जिथं रडणं होतं तिथं समाधान फुलतं. आणि तुझ्या ओंजीत जे येतं ते एवढं सुंदर असतं की तू विसरून जातोस की तू कधी रडलास, कधी जिंकलास. स्वामी समर्थ ही केवळ देवता नाही, एक तत्व आहे, एक आशेचं किरण आहे, जे संकटामधून वाट करणारी शक्ती आहे. ते तुझ्या चरणाशी डोकं टेकवते की ते फक्त तुझ्या मागील चुकांची माफी करत नाहीत, ते तुझं संपूर्ण आयुष्य नव्याने रंगवतात, अशा रंगांनी जे कधी मिटतच नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू परिपूर्ण हो मग ये. ते म्हणतात, तू तुटलेला आहेस, थकलेला आहेस, म्हणूनच जर आता तुला माझी गरज आहे ते माझ्या छायेखाली येते. तेव्हा फक्त एका क्षणासाठी डोळे मीट, मनात खोल खोल उतरेना त्यांचं नाव. स्वामी समर्थ हे नाव एक घेणं म्हणजे फक्त जप नाही, तर आत्म्याशी संवाद आहे, भक्तांची तेज आहे आणि जीवनाचं उत्तर आहे. स्वामी समर्थ तुला यश देतात, पण त्याचबरोबर तुला माणूस म्हणून घडवतात. असा माणूस जो स्वतःच्या अनुभवातून इतरांचं दुःख समजू शकेल, जो दुसऱ्यांना उभं करू शकेल, जो नम्र राहील आणि तरीही तेजस्वी होईल. आणि हे सगळं फक्त एकाच कारणामुळे मिळतं, स्वामी समर्थांची कृपा. जे नशीब नाकारतं ते स्वामी मंजूर करतात. जे लोक सोडून जातात त्यांची जागा स्वामी घेतात. जे आयुष्य अपूर्ण वाटतं ते सुंदर संपूर्ण करण्याचं काम फक्त स्वामी समर्थ करतात. माझ्या लेकराला जेवढे दुःख सहन करावं लागले त्याच्या दुप्पट आनंद मी त्याच्या आयुष्यात ओतून टाकणार आहे, हे एक वचन आहे. आणि जेव्हा हे वचन स्वामींच्या तोंडून निघतं तेव्हा ते वाक्य नव्हे, ते भवितव्य ठेवतं. कारण स्वामी समर्थ काही बोलून विसरत नाही, ते जे बोलतात ते घडवतात आणि जे घडवतात त्याच्या मागे अचूक काळ
योग्य दिशा आणि दिव्य आशीर्वाद असतो. कधी तुला वाटलं असेल माझ्या हसण्यापेक्षा त्या खूप रडणं आहे, माझ्या यशामागे खूप संघर्ष आहे, माझ्या शांततामागे खूप कोलाहल आहे. त्यामुळे हे हो, स्वामी समर्थ हे केवळ सगळं माहीत आहे, तेच तर पाहिलं आली आहेत. तुझी तगमग, तुझी धडपड, तुझं मौन ते म्हणतात हे सगळं व्यर्थ नाही, मी पाहिलंय. आता वेळ आली आहे तुझ्या ओंजळीनं सोनं ठाठवण्याची. कधी तुला वाटतं लोक माझ्यावर हसतात, माझं कोणी ऐकत नाही, माझं स्वप्न फार लांब गेले, तेव्हा स्वामी म्हणतात लोक कितीही नाकारत पण मी तुला स्वीकारले. लोकांच्या शब्दांपेक्षा माझं वचन मोठं आहे. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत हे खरं समजणं म्हणजेच आधीचं अर्ध यश. कारण जेव्हा मनात विश्वास निर्माण होतो तेव्हा नीती बदलायला सुरुवात होते. ना दान, ना दानगिरी, ना या प्रश्नाचे उत्तर, ना शब्द. ते मागतात फक्त एक क्षण. असा क्षण मनातून घेतलेले त्यांचं नाव स्वामी समर्थ. हा जप जेव्हा मनात स्थिरावतो तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. कारण हा शब्द नाही, हा कृपेचा दरवाजा आहे, जो एकदा उघडायला की सगळं आयुष्य बदलतो. स्वामी म्हणतात तुझं आजचं दुःख तुझा मार्ग मोकळा करते. कारण मी तुझ्यासाठी जे ठरवले ते खूप मोठं आहे. फक्त तू थांबू नको, मागे वळू नको, कारण मी अजून तुझं सुखाचं पर्व लिहितो आहे. कधी वाटेल की बाकी सगळ्यांना मिळतंय पण मला नाही, स्वतःला कमी लेखू नको. स्वामींना माहीत आहे की तू किती योग्य आहे. म्हणूनच कधी ते थोडं उशीर करत आहेत, कारण ते जे तुला देणार आहेत ते फक्त तुझ्यासाठी खास आहे. एक दिवस असा येईल ज्या गोष्टीसाठी तू रडला होता त्याच गोष्टीसाठी तू म्हणशील तेव्हा थांबव जरा आता. हे आनंदाचं ओझं मी पेलू शकत नाही. आणि त्याचवेळी तुला जाणवेल हे स्वामी समर्थ माझ्या नशिबात नव्हतं, पण स्वामी समर्थांमुळे ते माझं झालं. त्यांच्या वचनावर विश्वास ठेव, कारण जे ते म्हणतात तेच उघडतं. ते म्हणाले जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळेल, मग तेच तुझं खरं भविष्य आहे. तुला किती वेळा अडवण्यात आलं, हसवण्यात आलं, तू दूर ठेवण्यात आलं, हे सगळं मी पाहिलंय. पण आता हे ते मी तुला अशी जागी देईल की दिशा तुला तिथे अस्तित्व कोणालाही नाकारता येणार नाही. हे त्यांचं वचन आहे आणि त्यांचं स्वामींचं वचन म्हणजे नशिबारू कोहलेरी रेख, ज्याला कोणी मिटवू शकत नाही. स्वामी समर्थ कधी वेळेआधी काही देत नाही, पण वेळ आल्यावर ते जे देतात त्याची सहनशक्ती नव्हे तर कृपाशक्ती पाहूनच लोक थक्क होतात. कधी तू आपल्या सगळ्या प्रयत्नातही अपयशाने घेरलेला असतो तेव्हा लोक तुला नकामी समजतात, पण स्वामी तुला घडत असलेला रत्न म्हणतात. ते म्हणतात माझं रत्न मातीने झाकला गेलाय, पण वेळ आल्यावर सगळं जग त्याच्या तेजाने उजळून निघेल. तेव्हा जेव्हा तुझ्या मनात जरी हजार प्रश्न असले तरी ते उत्तर कायम ठेवा, स्वामी समर्थ आहेत. मग उशीर चालेल पण हार नाही. ते तुला कधी तुमच्या इच्छेनुसार देत नाहीत, ते त्यांच्या योजनेनुसार देतात. कारण तुला वाटतं की तुला ते हवं आहे, कारण स्वामींना माहीत असतं की तुला जे हवं आहे ते ते तुला आयुष्यभर समाधान ते तुला संपूर्ण करेल. ते तुला यशामध्ये पेक्षा शांतता आणि संपत्तीपेक्षा स्थिरता देईल. कधी वाटतं की आता पुन्हा काही उभं होणार नाही, मग काही लक्षात ठेव, ज्याने शून्यातून ब्रह्मांड निर्माण केलं तो तुझ्या तुटलेल्या स्वप्नांमधून नवीन स्वप्न घडवू शकतो. स्वामी समर्थ तुझ्या अश्रूचा अपमान होऊ देत नाही. ते साठतात जणू साक्षात जलकुंभासारखे, आणि एक दिवस तेच अश्रू कृपेच्या पावसात रूपांतर होतात. जिथं सगळं सुकलेलं नशीब फुलवायला लागतं तेव्हा आजचा हा क्षण, तो काहीच दिसत नसलेला, एकटेपणाने भरलेला, शांतपण आतून गोंधळलेला, हा क्षणही स्वामींच्या कृपेचा भाग आहे. तो एक पूर्वसंध्येचा क्षण आहे. यानंतर तुझ्या आयुष्यात उजाडणारा आहे एक चमत्कारिक पहाट. स्वामी म्हणतात मी तुझ्या आयुष्यात उशीर घेईन, त्यामुळे पण जेव्हा येईन तेव्हा तुझ्या दुःखांना मागे वळून पाहायचीच गरज भासणार नाही. आणि खरंच ते एका क्षणात जेव्हा सगळं मिळायला लागतं, जेव्हा दारे आपोआप उघडायला लागतात, जेव्हा मनात एक अमर समाधान उमटतं, तेव्हा तू स्वतःच म्हणशील हे मी काही गेलं नाही, हे सगळं फक्त आणि फक्त स्वामी समर्थच आहे. त्यांनी जे वचन दिले ते आजही तितकंच प्रभावी आहे. जे तुझ्या नशिबात नाही तेही तुला मिळेल, कारण तुझ्या श्रद्धेवर माझा विश्वास आहे आणि माझ्या कृपेवर तुझी ओंजळी उघडी आहे. स्वामी म्हणतात तू किती वेळा पडतोस हे महत्त्वाचं नाही, तू उठतोस हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हेच तर त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. ते कधी तुझ्या चुका मोजत नाही, ते तुझ्या प्रयत्नाची किंमत करतात. कारण त्यांना माहीत आहे की या संघर्षाच्या प्रत्येक दिवसामागे तुझं न दिसणारं धैर्य, रात्रंदिवस चाललेली तगमग आणि आता खोलवर चाललेली एक प्रामाणिक आस आहे. स्वामी फक्त एकदा माझंही नशीब उजळव आणि मग स्वामी शांतपणे तुझ्या पाठीशी उभे राहतात. कधी संकटात, कधी नकारात, कधी अपमानात, आणि तेच अशा वेळी सांगतात तुला जे मिळालं आहे त्यातलं काहीही हरवलं नाही, कारण मी अजून तुझ्यासाठी सर्वात चांगलं राखून ठेवलं आहे.
कधी तुझ्या आयुष्यात एक अजब शांतता येते, बाहेर काही गडबडी नाही, पण मनात खोल एक बेचैनी असते. त्याला आपण म्हणतो देवाच्या कृपेच्या आधीची शांतता. ही ती वेळ असते तेव्हा स्वामी समर्थ काहीतरी मोठं घडवण्यासाठी सज्ज असतात. तू आजवर खूप वेळा स्वतःला दोष दिला असेल, मी कमी पडलो, मी योग्य वेळ निवडली नाही, मी चुका केल्या. पण लक्षात ठेव, स्वामींच्या नजरेत तू कधीही अपुरा नव्हतास, तू फक्त घडत होतास. तेव्हा आता वेळ आली आहे स्वतःला माफ करून स्वामी समर्थांच्या हाती स्वतःला सोपवण्यासाठी. त्याचं नाव घेतलं जगण्यासाठी ताकद दडलेली आहे. स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की नशेबही वळतं, माणसंही बदलतात आणि सर्वात महत्त्वाचं मनात शांततेचा किरण उतरतो. स्वामी समर्थ कधीही तुला रिकाम्या ओंजळीनं परत पाठवत नाही. ते ओंजळ भरतात, पण केवळ पैशाने यशाने नाही, तर श्रद्धेच्या रत्नांनी, आशेच्या फुलांनी आणि शांतीच्या सुवासिक झऱ्यांनी. कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा तू म्हणशील, हे मी कमावलेलं यश नाही, हे तर स्वामींच्या कृपेचा आहे आणि ही नशिबाच्या मागे टाकणारी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला जे दिलंय त्यासाठी तुला आता ओळखली जाईल, पण जे मी तुला अजून देणार आहे त्यामुळे लोक तुला विसरू शकणार नाही. आणि हे वाक्य फक्त एक आश्वासन नाही, हे तुझ्या जीवनाचं वळण आहे, जिथून पुढचं सगळं उजळून राहणार आहे. म्हणूनच आज तुला जर मनात काही नसेल, कोणीतरी दिशा, कोणतीही मार्ग, कोणीतरी साथ, तर फक्त एवढंच कर, शांतपणे डोळे मिट, हृदयातून एकदा मन, स्वामी समर्थ, मला तुझ्या पायाशी शांतता हवी आहे, बाकी सगळं मी तुझ्यावर सोपवतो. आणि बघ, तू डोळे उघडेपर्यंत स्वामी समर्थ तुझं नशीबच नव्याने लिहून ठेवलेलं असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीही हरलास तरी माझ्या दृष्टीने तू नेहमी विजयी आहेस, कारण तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतोस. हेच तर खरं, तुझं यश केवळ तुझ्या संपत्तीत नाही, ते तुझ्या श्रद्धेत आहे. तू आज जे काही गमावलं आहे ते उद्या तुला परत मिळेल, पण ते मिळेल स्वतःच्या बळावर नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपावर. कधी तू रात्री झोपलेला असतोस आणि तुझं मन अशांत असतं, तेव्हा जग झोपलेलं असतं, पण स्वामी जागे असतात. ते पाहत असतात तुझ्या मनातले प्रश्न, तुझ्या अश्रूंमागचं कारण आणि तुझ्या गप्प राहण्यामागचं दुःख. आणि याच क्षणी ते हळूच म्हणतात, माझं लेकरं थकलंय, माझं आता केवळ वेळ आहे त्याच्या आयुष्यात दिव्य उजेड होण्यासाठी. स्वामी समर्थ म्हणजे एक अशी शक्ती जिथे अपयशसुद्धा आशीर्वाद वाटतो, जिथे रडणंसुद्धा मन स्वच्छ करतं, जिथे थांबणंसुद्धा वाटतं कदाचित ही तयारी आहे मोठ्या यशासाठी. तुझं एकटा वाटतं असेल, पण लक्षात ठेव, स्वामी समर्थांची छाया तुझ्यावर आहे. ती कधी पाहता येत नाही, पण तिचं अस्तित्व सतत तुझ्या भोवती असतं. कधी ती तुला वाचवते, कधी उचलते, कधी फक्त खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, आहे ना मी. म्हणूनच आजपर्यंत जे तुला तुझ्या नशिबात नव्हतं ते आता तुझ्या मार्गावर येणार आहे. ते नशिबानं नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपेने येणार आहे. लोक म्हणतात कर्म कर, फळ मिळेल, पण तू वेगळा आहेस. तू फक्त कर्म नाही कर, ते तू भक्तीने करतोस, आणि म्हणूनच तुला जे मिळेल ते फक्त फळ नाही, तर कृपेचा वर्षाव आहे. स्वामी म्हणतात, तुझं स्वप्न खूप मोठं आहे, म्हणूनच मी तुला छोट्या गोष्टीमध्ये अडकू देणार नाही. मी थोडा वेळ घेईन, पण तुला दिलं जाईल ते असं काही जे तुझं आयुष्यच बदलून टाकेल. तेव्हा आता फक्त शांत थांब आणि त्यांचं नाव घ्यायला सुरुवात कर. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हे दोन शब्द नाहीत, हे दोन वचनं आहेत जे तुझ्या हृदयाच्या गाभ्यातून निघाले आहेत. त्यांच्या प्रतिसाद साक्षात स्वामींच्या कृपेच्या स्वरूपात तुझ्या जीवनात उमटतो. त्यांची वचन दिलं आहे, जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळेल, कारण माझ्या लेकरासाठी मी काहीही करू शकतो. तुझ्या जीवनातील एकही घडी मी विसरलो नाही. ती विसरलास तू कधी मला, पण मी कधी तुला विसरलो नाही. शब्द जेव्हा अंतःकरणातून उमटतात तेव्हा वाटतं आपलं जीवन काहीच नसतं. त्यामुळे स्वामी समर्थांनी आपल्या किती मोलाचं मानलंय. आपण हसत होतो की रडत होतो, पण आपण यशस्वी होत होतो ही अपयशही. स्वामी समर्थ कायम आपल्याच मागेच उभे होते, शांत, आधार देणारे आणि कृपापूरक. हे नेहमी म्हणतात, माझ्या लेकराने थोडंसं मागे राहिलं तरी चालेल, पण त्याला हरू यायचं नाही, कारण माझं अस्तित्वच त्याचं रक्षण करण्यासाठी आहे. कधी तुला वाटेल असं केलं माझं नशीब कधी साथ देत नाही, मग त्या विचारावर एक क्षण शांत बस आणि स्वामींचं हे वचन आठव, नशीब मी लिहितोय, पण माझ्या लेकराचं नशीब चांगलं नसेल असं कधी होऊ शकत का? तेव्हा तुला मिळालेला प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार, प्रत्येक तोडलेलं स्वप्न हे सगळं नकार नव्हतं. ते तर स्वामी समर्थांचं थोडं थांब, मोठं काही येतंय असं सांगणं होतं. त्याने तुला दगडासारखं वागवलं नाही, तर हिऱ्यासारखं जिजावलं आहे, कारण ते तुला सामान्य नाही तर अद्वितीय घडवत आहे. ते म्हणतात, तू जेव्हा वाट चुकशील तेव्हा मी दिशा बनेल, तू जेव्हा थकशील तेव्हा मी बळ बनेल, आणि तू जेव्हा सगळं गमावशील तेव्हा मी स्वतः तुला देईन. कधी तू स्वतःबद्दल कमी विचार करतोस, पण स्वामी समर्थ तुझं मूल्य
ओळखून ठेवतात. लोक जिथे म्हणतात का हा काही करू शकत नाही, तिथं स्वामी म्हणतात हा माझा आवडता भक्त आहे आणि मी याच्यावर सर्वात जास्त कृपा करणार आहे. म्हणून वाट बघ, थोडी शांतता ठेव, विश्वास थोडा वाढव, कारण त्यांच्या कृपेची वेळ आली आहे. तेव्हा पुढचा दिवस उगवताना तू काहीही नको बोलूस, नको मागूस, फक्त एक हात जोड आणि डोळे मिट. मनात शांतता, फक्त एवढं मन, स्वामी समर्थ माझ्या नशिबाच्या पानावर तू स्वतः उतरावास. आणि बघ, नशीब नाही बदलणार, तुझं पूर्ण आयुष्य बदलणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या नशिबात नव्हतं तेही मी तुला देईन, कारण माझं प्रेम तुझ्यावर नशिबापेक्षा मोठं आहे. तू जेव्हा वाट हरवतोस तेव्हा मी वाट बनवतो, तू जेव्हा रडतो तेव्हा मी समाधान पाठवतो, तू जेव्हा सर्व सोडतो तेव्हा मी सर्व तुझ्या हातात देतो. कितीही अंधार झाला, कितीही वाट बंद झाल्या, कितीही ओळखीचे चेहरे परके झाले, स्वामी समर्थ कधीही सोडून जात नाही. ते कुठेही शब्दांनी मोठ्या घोषणा करत नाहीत, पण त्यांच्या शांत अस्तित्वात एवढी शक्ती आहे की ते मी आहे असं म्हणतात आणि आपलं संपूर्ण जीवन बदलतं. तू जिथं थकला तिथून ते तुला उचलतात, तू जिथं गमावला तिथे तुला परत देतात, पण जास्त, खूप जास्त. तुझं जे नशिबात नव्हतं ते आता तुला मिळणार आहे, कारण तुझ्या डोळ्यातली निरागसता, तुझ्या मनातली शुद्धता भावना आणि तुझ्या हृदयातील श्रद्धा स्वामी समर्थांनी अनुभवली आहे. ते म्हणतात, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटेल तेव्हा खरं काहीतरी सुरू होणार आहे, कारण ती वेळ माझी आहे. कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा तुला जाणीव होते माझं नशीब वाटलं आहे, पण स्वामी समर्थाने त्यावर कृपेचा ठिगळ ठेवला आहे आणि तो ठिगळ एवढा सुंदर होता की सगळं आयुष्य तेजस्वी झालं. म्हणून तुझं प्रत्येक रडणं, प्रत्येक एकटं पडणं, प्रत्येक अपयश हे व्यर्थ नाही. हे सगळं स्वामींच्या कृपेचं गोफांत विणलं जाते. हे गोफ ज्यांचं नाव आहे तुझं भविष्य. जेव्हा आता हे जे हरवलं आहे त्यावर अश्रू नको, जे येणार आहे त्याचं स्वागत कर. स्वामी समर्थ येणार आहेत आणि फक्त तुझं नशीब नव्हे तर तुझं अस्तित्वही नव्याने उजळवून टाकणार आहे. ते म्हणतात, माझ्या लेकरासाठी मी नियतीलाही वाकवतो, कारण श्रद्धेचा ओंजळी त्याला मी कधीच रिकामं ठेवू शकत नाही. म्हणून आज शांत बस, डोळे मीट आणि फक्त एवढं मन, स्वामी समर्थ मला माझं नाही तर तुझं लिहिलेलं जीवन हवं आहे. आणि बघ, तो क्षण तुझ्या जीवनाचा बिंदू ठरणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य जितकं कठीण होतं तितकं मी तुझ्यासाठी काहीतरी विशेष साठवून ठेवलं आहे. हे गुण मनात जरी अश्रू येत असतील तरी हे अश्रू आता दुःखाचे नाहीत, ते कृपेच्या अनुभवाचे आहेत. कारण जेव्हा देव आपल्यावर प्रेम करतो तेव्हा तो आपल्याला तुटू देतो पण नष्ट होऊ देत नाही. तो आपल्याला हरू देतो पण गमावू देत नाही. स्वामी समर्थ हे फक्त शक्तिमान नाही, ते सहानुभूतीचे सागर आहेत. ते आपल्या शब्दातून नव्हे तर आपल्याला शांततेतून बोलतात. कधी एकट्याने रडलेले तू, जिथे कोणाला कळायला नाही ते तू तुटलास, तेव्हा त्या शांत रडण्यात स्वामींची नजर तुझ्यावर होती. ते म्हणतात, बस आता माझं लेकरू खूप झिजलं, आता त्याच्या ओंजळीत मी माझी कृपा ओतणार आहे. आणि मग काय, दिवस तो जगतेच पण तुझ्या आयुष्याचा मिळते स्वामींची दिशा. आणि दिशा मिळाली की गंमत अशी होते की प्रत्येक गोष्ट अचानक तुझ्या बाजूने वळायला लागते. जे बंद दरवाजे वाटायचे ते आपोआप उघडतात आणि ते लोक पाठ फिरवायचे तेच आता तुझं कौतुक करतात. ज्यांना तुझं नशीब म्हणत होतास ते खरं तर स्वामी समर्थांच्या कृपेची चाहूल असते. कारण नशीब आणि नीती या दोन गोष्टी आहेत, पण ज्यांच्यावर स्वामी समर्थाची कृपा असते त्यांचं नशीबही त्यांच्याच चरणी नतमस्तक होतो. तू जिथं शेवट समजला ते तुझ्या आयुष्याचं स्वामींनी लिहिलेलं नवं पान असतं. त्या पानावर ना त्रास असतो ना अपमान, ते फक्त भरलेलं असतं आशेने, श्रद्धेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने. कधी वाटतं मी इतकं सहन केलं, आता काही उरलेलं नाही, पण स्वामी समर्थ त्या क्षणी स्वामी तुला फक्त एक वाक्य देतात, बाळा आता माझं काम सुरू होतं आहे. आणि खरंच तुला जेव्हा वाटतं की काहीच उरलेलं नाही तेव्हा स्वामी समर्थांच्या कृपेने सगळं मिळायला सुरुवात होते. तेव्हा आता फक्त स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःची तुलना कोणाशीच करू नको, कारण तू स्वतःसाठी खास बनवला गेलेला जीव आहेस, स्वामी समर्थांच्या स्वतःहून हातातून घडलेला. आणि हेच त्याच्या वचनातून स्पष्ट होतं, जे तुझ्या नशिबात नव्हतं तेही तुला मिळेल, कारण तुझ्या प्रत्येक अश्रूच्या मागे माझं प्रेम उभं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू आज अपयशाने हरलास पण उद्या माझ्या कृपेने इतकं यशस्वी होशील की तुझ्या यशाला स्वतः नशीबसुद्धा सलाम करेल. आज जेव्हा तू आरशात पाहतो तेव्हा तिथं थकलं, हरलेलं, शांत असा चेहरा दिसतो, पण स्वामींच्या दृष्टीत तू वेगळाच असे. एक योद्धा, एक भक्त, एक विश्वासाचं उदाहरण. लोक जिथं तुला थांबवतात स्वामी समर्थ तिथं तुला उचलून पुढे नेतात. लोक जिथं तुला कमी लेखतात स्वामी तुला मोठं करून दाखवतात. म्हणून नाही का, कधीही कुठूनही अचानक एक दिवशी चमत्कार घडतो आणि तुला वाटतं हे मी नाही केलं तरी स्वामी समर्थांनी घडलंय.
जेव्हा तुझा पुन्हा प्रश्न उभे राहतात, माझं काही होणार का? माझ्या जीवनात कधी चांगलं काही घडेल का? मी आयुष्यभर असंच हरतच राहणार का? तेव्हा त्या प्रश्नाला प्रत्येक उत्तर स्वामींचं असतं. तुझ्यासाठी मी आहे ना. हे शब्द फक्त आश्वासन नाही, हे जीवनातल्या सर्व दुःखांवरचं उत्तर आहे. स्वामी म्हणतात, मी तुला यश देईन, पण त्यासोबत समजूतही देईन. मी तुला पैसा देईन, पण त्यासोबतही शांतीही देईन. मी तुला उंच नेईन, पण नम्रही ठेवीन. कारण माझं लेकरू मोठं व्हावं, पण त्याच्या हृदयात माझी भक्ती जिवंत राहावी. तू जिथं थकलास, गोंधळलास, गडबडून गेलास, तिथं स्वामींची कृपा तुला सावरायला येते. कधी एखाद्या ओळखीच्या चेहऱ्यावर, कधी ओळखीतून हातातून, कधी फक्त एका घटनेतून. जेव्हा वाटतं की हे तर मी मागितलंच नव्हतं तरीही मिळालं, तेच स्वामी समर्थांचं रूप असतं. तू मागच्या हे आधी देणारे आणि विसरला तरीही आठवत राहणारे. ते म्हणतात, तुझं दुःख मी विसरणार नाही, म्हणून तुझं भविष्य मी स्वतः लिहितो आहे, असं की जे तुझ्या कल्पनेच्या पलीकडचं असेल. म्हणून आता थांब, श्वास घे, डोळे मीट आणि मनात खोल खोल उतरू दे ते पवित्र दिव्य काळावर मात करणारे नाव स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा माझा एकच हात तुला नवी दिशा दाखवतो. कितीदा असं होतं ना, आपण सगळं करून बसतो, श्रम, विश्वास, प्रयत्न, पण यश दाराशी येत नाही आणि वळून जातं. तेव्हा मन म्हणतं, कदाचित हे माझ्यासाठी नव्हतं. पण स्वामी म्हणतात, हे तुझ्यासाठी नव्हतं, कारण मी त्यापेक्षा तू खूप मोठं ठरवलं आहे. तुझं जीवन म्हणजे अपयशांची एक यादी नाही, तर ते एक प्रक्रिया आहे ज्यातून स्वामी तुला तावून सुलावून घेत आहेत. ते तुला यशासाठी नव्हे तर स्थिरतेसाठी सिद्ध करत आहे. कारण यश हे क्षणिक असतं, पण स्वामींची कृपा ही शाश्वत असते. कधी वाटेल लोकांनी मला नाकारलं, पण हे लक्षात ठेव, स्वामींनी तुला स्वीकारलंय. कधी वाटेल स्वप्न तुला तुटली, ते हे विसरू नको. स्वामींचं एक स्पर्श झाल्यावर तेच तुटलेलं स्वप्न हिऱ्यापेक्षा मौल्यवान होतं. ते म्हणतात, तू फक्त चालत राहा, मी मागे आहेच. तुला वाटेल की तू एकटाच लढतोय, पण प्रत्येक पावलामागे मी उभा आहे. जेव्हा तुझ्या पायाखालची जमीनही निसटते, तेव्हा स्वामींचा हात तुला धरून ठेवतो. ते तुला जाणवत नसेल, पण एका क्षणी तुला नक्कीच जाणवेल, मी स्वतः काही केलेलं नाही, स्वामींचा आशीर्वाद माझ्या मागे उभा आहे. म्हणून आता मागे वळून पाहू नको. कोण काय म्हणालं, काय घडलं, कुणी साथ दिली नाही, हे सगळं विसर. कारण स्वामी आता तुझ्या आयुष्याचं पुढचं पान लिहित आहे. कारण त्या पानावर दुःखाचं जागाच नसेल. स्वामी म्हणतात, तुझं नशीब मी लिहिलं आहे, आणि जे मी लिहितो ते वेळेने नव्हे तर कृपेने घडतं. तेव्हा एक श्वास घे, डोळे मीट, मनाच्या अगदी आतल्या थरातून फक्त एवढंच म्हणा, स्वामी समर्थ, आता सर्व काही तुझंच आहे. आणि बघ, जे शक्य नव्हतं, जे कधी स्वप्नातही नव्हतं, ते अचानक तुझ्या दाराशी उभं असेल. स्वामींच्या कृपेने उत्तर घेऊन खूपदा जीवनात असा टप्पा येतो जिथे सर्व दारे बंद वाटत. आपल्याला वाटतं की आता मार्गच नाही उरला. पण स्वामी समर्थ अशा वेळी आपल्या आयुष्यात एखादं अदृश्य दार उघडतात, जे कुणालाही दिसलेलं नसतं, पण ते आपल्या जीवनात चमत्कार घडवतं. पण तो चमत्कार हळूवार असतो, शांतपणे घडणारा. आपण जिथे कधीच नाही म्हणतो, तिथे ते आता होणार असं सांगतात. नशिबाने जे नाकारलं ते स्वामींच्या कृपेने मिळवता येतं. कारण नशिबात नसलं तरी त्यांच्या कृपेत असलेली गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते. स्वामी समर्थाचा आशीर्वाद म्हणजे काळावर मात करणारी शक्ती. जो काळ आपल्याला डावलतो, अपमानित करतो, तोच काळ स्वामींच्या कृपेने आपल्यासाठी झुकतो. तुम्ही जर प्रामाणिक आहात, प्रेमळ आहात, म्हणून श्रद्धा ठेवून चालत आहात, तर स्वामी तुम्हाला कधीही मोकळ्या हाताने परत पाठवत नाही. त्यांनी एकदा जर तुमच्यावर कृपादृष्टी टाकली, तर तुमचं संपूर्ण नशीबच नव्याने कोरलं जातं. लोक जिथे तुम्हाला विसरतात, दुर्लक्षित करतात, तिथे स्वामी समर्थ तुम्हाला उचलून घेतात आणि यशाच्या अशा उंचीवर नेतात, जिथे तुम्हाला पाहिलं की लोक म्हणतात याचं नशीब बदलतंय. पण जर ते नशीब नसतं, तेच असतं स्वामी समर्थ. त्यामुळे ते तुमच्या मनात किती शक्ती, भक्ती आहे, किती समर्पण आहे ते पाहतात आणि मग त्यांच्या वेळेवर ते देतात. तेही असं काही जे तुमच्या कल्पनेपलीकडचं असतं. त्यांचा हा कृपाछत्र जिथे पसरतो तिथे अंधारही उजळून जातो. म्हणूनच ते म्हणतात, तुझं नशीब काहीही असो, माझी कृपा तुला तुझ्या इच्छेपेक्षा जास्त देईल. जीवनात अशा अनेक उदाहरणातही हे सिद्ध झालंय, ज्यांनी काहीही नसता स्वामींचा धागा धरला आणि नंतर त्यांचं आयुष्य सोन्यासारखं झळावं लागलं. म्हणून जेव्हा वाट चुकते, दिशा हरवते, नशीब चढतं, तेव्हा रडू नकोस. फक्त शांत बस आणि आपले डोळे मीट, मनात खोल खोल जाऊन एकदा म्हणून टाक, स्वामी समर्थ, आणि त्या एका नावाने अशी कृपा उगम पावलेल. आणि तुला जे हवंय तेच नाही, तर जे तुझ्या नशिबात नव्हतं ते सुद्धा तुला मिळेल. आणि तेव्हा तुझ्या ओठांवर एकच वाक्य येईल, हे मी नाही,
हे सगळं फक्त आणि फक्त स्वामी समर्थांचं आहे. स्वामी समर्थांची कृपा ही केवळ संकटामधून वाचवणारी नाही, तर संकटामध्ये साहसाने उभं राहायला शिकवणारी आहे. त्यांच्या नावात अशी एक विलक्षण शक्ती आहे जी मनातील सगळी अस्वस्थता शांत करते. आजवर तुझ्या जीवनात जे काही हरवलं, गमावलं, हे परत मिळवणं हे शक्य वाटत नसेल, पण स्वामी समर्थ म्हणतात तू काहीही गमावलेलं नाहीस. मी ते सगळं तुझ्यासाठी राखून ठेवलंय. योग्य वेळी योग्य स्वरूपात ही वेळ तुझ्या आयुष्यात येईलच आणि ती वेळा येईल तेव्हा तुला कळेल की नशिबापेक्षा मोठं जर काही असेल तर ते म्हणजे श्रद्धा आणि स्वामींचा आशीर्वाद. कधी लोक विचारतात तू एवढा शांत कसा राहतो, एवढं काही झालं तरीही खचत नाही. जेव्हा यांच्या यादीत समजत नाही, पण तुझ्या शांततेमागे असो स्वामी समर्थांचा आधार, त्यांच्यावर असलेला विश्वास तुला अशक्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये शक्ती देतो. तू जेव्हा वाट हरवतो, दिशा चुकतो, तेव्हा वाट शोधायला ना नकाशा लागतो ना दिशा, फक्त स्वामींचं नाव लागतो. कारण त्यांच्या नावात मार्ग आहे, रस्ता आहे आणि समाधानही आहे. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगतात तू फक्त श्रद्धा ठेव, मी उरलेलं सगळं सांभाळतो. हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं, पण यातच स्वामींच्या जीवनाचं सगळं सार सामावलेलं आहे. तुला जे मिळालं नाही ते तुझ्या हातून निसटलं, जे इतरांनी हिसावून घेतलं ते त्या शोक नको करू. कारण जे काही गेलं त्याच्या दुप्पटीने तुला मिळणार आहे आणि ते तुला मिळणार आहे स्वतः स्वामी समर्थांच्या कृपेने. ते जेव्हा देतात तेव्हा मागचं दुःख विसरून जाण्याइतकी आनंदही भरभराट करतात. तू विचार करतोस मी इतकी प्रार्थना केली, इतका संयम ठेवला तरी काहीच घडलं नाही, पण लक्षात ठेव स्वामी कधीच उशीर करत नाहीत. त्यांची वेळ वेगळी असते, पण ती वेळ आली की ती सगळ्या सुखांची भरपाई करणारी असते. तुला जे वाटतं की हे तर कधीच शक्य नाही, हे माझ्या नशिबात नाही, तेच गोष्टी ते तुला देतात आणि म्हणतात हे बघ, हे ते तुझ्यासाठी राखून ठेवलं होतं. त्यांची कृपा एकदाच जेव्हा वाहू लागते तेव्हा ती अडवता येत नाही, ती वाहतच राहते. म्हणून आता तू फक्त थांब, घाई नको करू. तुला जे हवंय ते तुला नक्की मिळेल, पण त्याहीपेक्षा जे तुला कधी सुचलं नाही, ते तुझ्या स्वप्नातही नव्हतं, ते सुद्धा तुला मिळेल. कारण तुझ्या मागे आहे स्वामी समर्थांची कृपा. ते म्हणतात जे तुझ्या नशिबात नव्हतं ते सुद्धा तुला देईल मी, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. आणि हे वाक्य खरं ठरतं. प्रत्येक अश्रूमागे, प्रत्येक अपयशामागे आणि प्रत्येक प्रार्थनेच्या शेवटी स्वामी समर्थ उभे असतात आणि हात पुढे करून प्रेमाने हसतात आणि म्हणतात चल बाळा, आता तुझी वेळ आली आहे नशीब बदलण्याची. स्वामी समर्थांची कृपा ही केवळ जीवनात सुधारण्यासाठी नसते, तर जगण्याला अर्थ देण्यासाठी असते. आपण आयुष्यभर धावतो काहीतरी मिळवण्यासाठी, पण जेव्हा आपण हरतो, थकतो आणि जेव्हा सर्व मागे बंद होतात तेव्हा एकच दार उघडतं, स्वामी समर्थांचं दार. आणि जेव्हा हे दार उघडतं श्रद्धेच्या किल्लीने, एकदा का ते उघडलं की मागं नशीबच सारे बंद पट गेलेले वाहू लागतात. कारण त्या क्षणी आयुष्य तुझं राहत नाही, ते स्वामी समर्थांचं होतं. कितीदा असं झालं असेल की तुझ्या मनाने आशा सोडली असेल, पण तरीही तुझ्या जीवनात एखादा असा क्षण आला असेल की जिथे अचानक एखादं चांगलं घडत असेल, पण त्या क्षणी तुला जाणवलं असेल हे माझ्या मेहनतीने नव्हे, कोणीतरी वरून माझ्यासाठी मार्ग मोकळा केला. ते कोण असतं? ते असतात स्वामी समर्थ. ते गुपचूपपणे तुझ्या पाठीशी उभे राहतात. तू फक्त एक पाऊल श्रद्धेने पुढे टाक, ते 100 पावलं तुझ्यासाठी चालतील. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक अश्रूंना अर्थ जाणतात. तुला वाटतं माझी प्रार्थना कुणी ऐकतच नाही, पण खरं तर स्वामी समर्थ प्रत्येक श्वासात आता ऐकत असतात. ते केवळ शब्द ऐकत नाहीत, ते भावना अनुभवतात. म्हणूनच त्यांनी सांगितलं जे तुझ्या नशिबात नाही तेही तुला मिळेल. कारण तू जे मागतोय ते ते देतात नाही, तर ते जे तुला खरंच आवश्यक आहे ते देतात. आणि हे जे खरंच आहे आशीर्वाद असतो की आपल्याला जे हवं आहे तेच नव्हे, ते योग्य आहे तेच मिळतं. म्हणून जेव्हा काहीही उरलेलं न वाटतं तेव्हा ते विसरू नकोस, ही कृपेचा दरवाजा अजून उघडला नाही आहे आणि त्या दरवाजामागे असा खजिना आहे जो केवळ धनदौलतीचे नाही, तर तो शांततेचा, समाधानाचा, प्रेमाचा आणि जगणं सोपं होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गोष्टींचा आहे. स्वामी समर्थ त्यांची वेळ घेतात, पण जे देतात तेव्हा कृपा करतात, तेव्हा ते संपूर्ण आयुष्यभर पुरते ते थांबून देतात. आणि पण ते देतात खूप मोठं. तुझ्या आयुष्याचं पुढचं पान अजून लिहिलं जाते आणि त्यात नवे रंग आहेत, नवे मार्ग आहेत आणि सर्वात महत्त्वाचं स्वामी समर्थांची सही आहे. ते म्हणतात तू शांत राहा, श्रद्धा ठेव, कारण आता वेळ माझी आहे. आणि खरंच जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा नशिबाची भाषा बदलते, आयुष्याची दिशा बदलते आणि एक नवीन सूर मनात आपल्या गुंजायला लागतो, जो म्हणतो हे मी काही केलं नाही, हे स्वामी समर्थांनीच घडवलं. स्वामी समर्थ म्हणतात जी गोष्ट उशिरा मिळते ती नेहमी मोठी असते. कितीदा आपल्याला वाटतं की आपण मागे पडलो, इतर लोक पुढे गेले, आपल्याला वाटायला फक्त प्रतीक्षा आली,
पण स्वामींच्या कृपेने एक सुंदर गुढ असतं, ते उशिरा देतात पण सगळी भरून देतात. तुला जे मिळणार आहे ते केवळ एक यश नाही, तर ते अनुभव, शांती, समाधान आणि एक नवीन ओळख असेल. हे सगळं तुझ्या वाटेला येणार आहे, कारण तू कधीही त्यांच्यावरचा विश्वास सोडला नाहीस. आयुष्याचे काही टप्पे आपल्याला खूप थकवतात. एखादं स्वप्न पूर्ण होणार असं वाटून शेवटी हातातून निसटतं. लोक पाठ फिरवतात, मदतीच्या जागी प्रश्न विचारतात. पण याच वेळी स्वामी समर्थ शांत असतात आणि काम करत असतात. त्यांना घोषणा करावी लागत नाही. ते आपल्या मागे नकळत उभं राहत असतात आणि योग्य क्षणी आपल्याला हाती ते देतात, ते जे इतरांना कधीच अनपेक्षित केलं नव्हतं. कारण स्वामी समर्थ जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला देणे हे वचन कधीच मागे घेत नाही. स्वामींची कृपा म्हणजे काळावर मात करण्याची शक्ती. ती ना वेळ पाहते ना परिस्थिती, ती फक्त पाहते भावना, श्रद्धा आणि समर्पण. जर तू स्वामींवर विश्वास ठेवला असेल तर मग ते नक्की तुला त्या गोष्टीकडे घेऊन जातील जिथे तुला आता फक्त स्वप्नच वाट पाहत आहे. आणि तुझं नशीब जेव्हा सुटतं तेव्हा ते स्वामी साथ देतात. नशीब जेव्हा दार बंद करतं तेव्हा स्वामी नवीन दार उघडतात. कारण त्यांचं प्रेम हे नियमितीपेक्षा मोठं असतं. तू आतापर्यंत जे काही गमावलंय, पैसा, माणसं, संधी, समाधान, ते सगळं ते तुला परत देतील. पण फक्त तेवढंच नाही, ते तुला स्वतःवरचा विश्वासही परत देतील. स्वामी समोर तुझं मन जिंकला, तुझी अंतरात्मा शांत करतील आणि तुला पुन्हा उभं राहायला कारण देतील. कारण जेव्हा देवाची कृपा पाठीशी असते उभी, तेव्हा भूतकाळ जरी दुखावणारा असला तरी भविष्यकाळ आश्चर्यकारक बदल घडवणारा असतो. शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं, स्वामी समर्थ यांचं वचन हे नशिबाचं अंतिम उत्तर आहे. तू जेव्हा रडून थकलास, जेव्हा तुझं मन शांत नाही राहिलं, तेव्हा त्यांच्या कृपेचा हात हळूच तुझ्या डोक्यावर आता आला आणि सगळं थांबून गेलं. त्या शांततेनुच जन्माला येणार आहे एक नवं नशीब, जे तुला मिळणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळेल. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.